नमस्कार, मी अनिता. मराठी मूवी रेसिपी या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चुलीवरची काळी मिसळ. चला तर आपण रेसिपी पाहूया. टाकू आणि आता मटकी उकडायला लावू. चला आता आपण मटकी उकडून घेऊ. त्याच्यासाठी मी कढई ठेवते. तेल टाकू. आता आपण झाकण ठेवू आणि मटकी वाफलून घेऊ. आता टाकलं तर भाजलेला आपण कांदा काढून घेऊ. आपला कांदा भाजलेला आहे. आपण थोडं खोबरं भाजू घेऊया. कांदा भाजला, आपण आता खोबरं भाजू. थोडंसं भाजून घ्यायचं. चुलीतलं खोबरं खूप छान टेस्टी लागतं. कांदा भाजून घेतला, खोबरं भाजलं, लसूण आणि आलं हे भाजायचं नाही आणि एक मिरची टाकायची आपल्याला, कारण आपण सुके मसाले टाकणार आहोत आणि मिसळ मसाला पण. तर आता हे वाटून घेऊ आपण पाट्यावरती. अशा पद्धतीने आपला मसाला वाटून झालेला आहे. आता ह्याच्यात थोडं पाणी काढायचं आपल्याला. शिजली का बघू. आपली मटकी किती सुंदर शिजली. मटकी शिजून झालेली आहे. आता आपण एका भांड्यात ओतून घेऊ. आता आपण याची मटकी काढून घेऊ अगोदर. चमचे तेल टाकून घेऊ आपण, म्हणजे आपला मसाला आपण कांदा आणि खोबरं वाटलेलं आहे ते परतलं पाहिजे. पण हा वाटण केलेला मसाला तेलात ठेवू. याच्यात आपल्याला सुके मसाले टाकायचे. आपण आता हळद टाकू. आता हे लाल तिखट टाकू. अर्धा चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा टाकू आपण. मिसळ मसाला सोडू आपण. आता हे 10 रुपयाची पुडी आणलेली मिसळ मसाल्याची पूर्ण टाकायची आपल्याला. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊ. किती छान तेल सुटलं. म्हणून काळी मटकी आपली मिरची टाकायची आता आपल्याला. आणि आपण हे मसाल्याचं पाणी केलं होतं ना, मसाला काढलेलं ते पाणी होतं. मटकीचं पाणी आपलं. मिनिटं आपण शिजू देऊ. आपली
काळी मिसळ चुलीवरची बनवून झालेली आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. खूप छान होती चुलीवरची काळी मिसळ. एकदम भारी लागते, एकदम टेस्टी लागते, गावाकडची चव. काळी मिसळ तयार झालेली. चला आपण आता एका वाटीमध्ये काढू आणि कशी मिसळ वाढतात ते बघू.